आणि आता इथे होते उपांत्य फेरीला सुरुवात. वैभव पाटील पेस व्हेरिएशनचा फंडा वापरून या गोलंदाजाने आतापर्यंत फलंदाजांना थांबवलंय. मागच्या मॅचचा हिरो तो ठरलाय. 2 ओव्हर त्याने टाकल्या होत्या, फक्त धावा दिल्या होत्या 7. इकॉनॉमिकल बेसिसवरती केलेली त्याने भन्नाट गोलंदाजी. समोर आहे फलंदाजीसाठी थॉमस डायस आणि त्याच्या साथीला विशारद पगारे. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक आहे, थॉमसचा झेल सुटलाय, स्क्वेअर लेगला. वैभव पाटील नाराज आहे. मोठी विकेट होती, झेल घेणं फार गरजेचं आहे. सेमीफायनलची लढत आहे, एवढी मोठी स्पर्धा, तब्बल 2.5 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा, महाराष्ट्रातील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये थॉमस डायसचा झेल सुटलाय. सोपं काम नाहीये. या चिखलामध्ये धावत असताना रबर बॉल हातामध्ये पकडणं, वेगाने येणारा कॅच पकडणं कठीण काम आहे. झेल सुटला, थॉमस डायसला मिळालं जीवदान आणि डावाला झाले ते सुरुवात. एक धाव फलकावर. टप्पा पडतोय, थोडं असं वाटलं की कदाचित वळण घेतले की काय लेफ्टी बॅटरसाठी. अतिरिक्त धाव. या अगोदर जेव्हा पाऊस पडत होता, खेळपट्टीवरती पाणी साचलं होतं, त्या पाण्याचा वापर करून वेगवान चेंडू टाकत होता वैभव पाटील. आताच्या घडीला पाणी थांबलंय, पाणी कुठे साचलेलं नाहीये, अशा कंडिशन्स मध्ये कटरचा वापर करत असताना आपल्या अनोख्या ग्रिपने वैभव पाटील करतोय. हा पुढे ठेवला चेंडू, विशारदने फटका खेचलाय. पंच निर्णय देतील गोशांकी क्षेत्र की षटकार. इट्स अ 1 डे. फक्त एकच धाव. फटका चांगला होता, परंतु जी गोशांकी क्षेत्राची लाईन आहे तिच्या पलीकडे जाऊन हा चेंडू विसावला. एकच धाव. कमालीचं आयोजन. 30 वर्षाची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धेचं परंपरा असलेली स्पर्धा आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. अनेक मान्यवरांचा सत्कार सोहळा इथे संपन्न झाला. गुणवंतांचा देखील सत्कार संपन्न होणार आहे. 2 धावा. पुढे टाकला होता चेंडू, बॅटचे कडा घेतले. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. नासिर शेख सर इशारा करत असताना त्यांच्या साथीनं या स्पर्धेसाठी अमितजी गोलतकर, अरुणजी अंबोकर सर देखील आहेत. विशारद खेळतोय, लालबागचा खेळाडू. वैभवने फक्त आतापर्यंत 3 धावा दिल्या, शांत ठेवलं रायगड टीमला. सुरुवात दमदार केले वैभव पाटीलने. समोर टाकला बॉल, बांड्रावरून डायरेक्ट लालबागला. विशारदच्या बॅट मधून षटकार. शॉट क्लासिकल ऑन ड्राईव्ह अगदी इथे आपण पाहिला. फोटोजेनिक स्ट्रोक. कॅमेरामन देखील तयार होते हा फोटो क्लिक करण्यासाठी. असा फटका होता विशारदचा. चुकी केली वैभव पाटीलने. शेवटचा चेंडू थोडा पुढे टाकला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला विशारदने. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा होत्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, गणित बिघडलं. एक चेंडू एक धाव क्रिकेटच्या या पटलावरती फार महत्वाची. धावसंख्या जाऊन पोहोचले रायगड टीमची 9 वर. एक विकेट अद्याप नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय रोहित. शॉर्ट पिच बॉल थोडा कमी गतीने मात्र आला आणि ते विशारद पोचेल का? नाही पोचणार. मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद विशारद.
वेगळी झलक प्रस्थापित करत असताना माहोल तयार झालाय. सेमीफायनलची लढत इथे चालू आहे धर्मवीर चषकाची. कोण पोहोचणार फायनलमध्ये? क्रिकेटमध्ये अर्थातच क्रीडांगणावरती प्रेक्षक राजा जो उपस्थित असतो त्यांची एक वेगळीच इन्व्हॉल्वमेंट असते. खेळ हा भावनिक आहे. पहा तिथे विशारद रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. मागे 4-5 प्रेक्षक नाराज होऊन मागे पळाले. ही इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची. हा भावनांशी निगडीत असलेला खेळ आहे आणि ते विशारद मात्र माघारी पोहोचलाय. थॉमस समोर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव अभित पोचेल तत्पूर्वी ते घेण्यात यश मिळाले. एकेरी धावसंख्येने स्कोर 10. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विशारद मात्र बाद झाला. मोठा धक्का. विशारदने वैभव पाटीलच्या विरोधात लास्ट बॉलवरती षटकार खेचला होता आणि पहिल्या मॅचमध्ये सुनील चावरे काय बरसला होता. जबरदस्त कामगिरी केली होती. इनफॉर्म बॅटर आहे. अपेक्षित कर्णधार अजित मोहितेला सुनील चावरेकडून 10 धावा. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा अचूक आहे. शेवटी हा खेळच टप्प्याचा आहे. टप्पा अचूक गती आणि अचूक दिशा ही त्रिकोणमिती साधणारा गोलंदाज मग कोणताही फॉर्मॅट असू दे तिथे तो फलंदाजांना शांत ठेवतोच आणि ते काम आत्तापर्यंत केलंय. सेकंड ओव्हरमध्ये येऊन रोहितने हा चेंडू खाली राहिला. पहा आत्तापर्यंत जे टप्पे आपण पाहिले होते चंदू सर, ज्यामध्ये अतिरिक्त उसळी घेताना पाहिले होते, हा रोहितचा चेंडू मात्र खाली राहिला. अगोदरच्या मॅचमध्ये विश्वजितचा चेंडू एवढी उसळी त्याने अचानकपणे घेतली की तो गोलंदाजाच्या अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून गेला. आता खेळपट्टी देखील रंग दाखवत असताना सुनील चावरेसाठी आणखी एक भन्नाट चेंडू. वेग आणि वेग आता सध्या आपण पाहतोय रोहितचा. वैभव पाटीलने 5 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्या होत्या. लास्ट बॉलवरती षटकाराला 9 झाल्या, परंतु रोहिताला गोलंदाजीसाठी 5 चेंडूंमध्ये फक्त त्याने धाव दिले ती एक. कमबॅक करून देत असताना स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर या टीमसाठी रोहित खरात. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. लॉंग ऑनला फिल्डर सुमित धोंगडे त्या ठिकाणी तैनात आहे. थॉमस तयार होता दुसऱ्या धावेसाठी, परंतु सुनीलने त्याला थांबवलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावातच लपंडावाला चंदूसर सुरुवात झाली. वैभव पाटीलचं वेगवान षटक. सुरुवात चांगली. विशारदने षटकार केसला. 10 धावा या घडीला या सिच्युएशनमध्ये माफक होत्या. त्यानंतर थोडा दबाव होता, परंतु पहिल्याच बॉलवरती विशारद बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि रोहित खरा धाव दिले. मॅचमध्येच पहिल्यापासून चढाओढ चालूच आहे आणि ते नक्कीच पाहायला मिळेल यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. भन्नाट असं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वांद्रे पूर्वचे अगदी मैदान आपण पाहतोय. गेले 30-31 वर्ष सातत्याने या क्रीडांगणावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. कित्येक खेळाडू या विभागाने मात्र दिलेले आहेत. मगाशी देखील आपण पाहिलं आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांच्या शुभ हस्ते या सर्व खेळाडूंचा सन्मान देखील आपण इथे केला. त्यामध्ये अनेक स्टार खेळाडू होते. जसं चंदू सरांनी सांगितलं की येणाऱ्या IPL मध्ये किंवा मुंबईच्या टीममध्ये, महाराष्ट्राच्या टीममध्ये कुठेही ते आपल्याला झळकताना दिसतील, चांगली कामगिरी करतील आणि त्यांना घडवणाऱ्या कोचेसचा देखील इथे सन्मान करण्यात आला. ही खूप मोठी बाब आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलवरती स्पर्धा अगदी आपण लाईव्ह पाहतोय. क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रश्न एकच आहे, फायनलमध्ये कोण पोहोचणार? रायगड की मात्र त्यांच्या विरोधात स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. रोहित खरात फक्त 2 धावांचं षटक त्याने टाकलं. खुश आहे आज. दुसरं षटक रोहित खरातनंच टाकावं आजचं समीकरण. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र वैभव पाटील. वैभव नाहीये. हा गोलंदाज आलाय लेफ्टी बॉलर आणि त्याच्या विरोधात सुनील चावरीच्या बॅट मधून निघालाय स्क्वेअर लेगला धमाका षटकार. त्यांच्या वतीने नितीन घोरपडे म्हणजे डॉन या ट्रॉफीचा स्वीकार करत आहेत.
धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. आला गोलंदाजीसाठी. त्याच्या पहिल्या चेंडूवरती सुनील चावरेने खेचला षटकार आणि लगेचच त्याचं प्रत्युत्तर दिलं महेशने. अजित आलाय टीमचा कॅप्टन. बाईच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे जोडली जाते. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती सेमीफायनलची लढत पाहण्यासाठी. उद्या देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्या 8ही संघांना विनंती अगदी दिलेल्या वेळेनुसार आपण उपस्थित राहावं, कारण उद्या एक एक्स्ट्रा मॅच आहे, फायनलची मॅच. धावसंख्या ती मात्र 18. तिसरं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. विशारद पगारे बाद झालाय नुकताच. सुनील चावरे देखील बाद झालाय. सध्याच्या घडीला कॅप्टन मैदानावरती महेश शिंदेच्या विरोधात अजित मोहिते. लॉंग ऑनला पाहूया हा षटकार येईल का. आलाय अजित मोहितेच्या बॅटमधून. त्याने धाबा दिल्या होत्या 9. त्यानंतर रोहित आला, त्याने धाबा दिल्या होत्या अवघ्या 2. धावसंख्या 11-12च्याच आसपास होती. त्यानंतर या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत जे महत्वाचे आहेत फारच. अजित मोहिते प्रयत्न करतोय, पॅरलल स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला काय झेल घेतलाय, उंच उडी घेत अमित नाईक एकडघरचा स्टार. बॅटिंग मध्ये धमाल त्याने केली आणि मोहितेचा फटका लाजवाब होता, परंतु अमित नाईकने उंच उडी घेत स्वतःला झेपावत स्ट्रेच करत मात्र ते झेल घेतला. हे डेडिकेशन आहे, हे डेडिकेशन आहे. ग्रामीण भागातील खेळाडू आजकाल का डंका वाजवत आहेत व्यावसायिक क्रिकेटमध्ये याचं मूर्तिमंत उदाहरण सध्याच्या घडीला तुम्ही मैदानात पाहतायत. चूकमध्ये एखादी देखील गोष्ट, अगदी फटक्यामध्ये एखादी देखील चुकीची गोष्ट नव्हती, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता अमित नाईक. आज या स्पर्धेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. मी विनंती करतोय, गुणवंत विद्यार्थी आपण इथे उपस्थित असाल तर आपण त्वरित मंचावरती यावं. आणखी एक मोठा कार्यक्रम सर. गेल्या वर्षी देखील क्रिकेटशी निगडीत असणारे समालोचक असतील, पंच असतील, त्याचबरोबर अगदी स्टार प्लेयर असतील, त्यांचा देखील सत्कार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आला होता. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आताही आपण पाहतोय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे होणार आहे. चांगली गोलंदाजी महेश कडून अपेक्षित होतं कर्णधाराला, कारण 2 षटकार या ओव्हरमध्ये आले होते. बरेच नाट्यमय चित्र सध्याच्या घडीला चालू आहे. सेमीफायनलची एक वेगळीच रंगतदार स्थिती आपण मैदानात पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 24 धावा. चंदू सर, काय वाटते पुढील 2 षटकांमध्ये कितपत रायगड संघ या सिच्युएशनमध्ये, कारण आता संध्याकाळच्या सत्रात आपण आहोत, ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, कितपत पोहोचण्याचा मानस असेल थॉमस आणि भार्गवचा? नक्कीच हे क्रिकेट आहे सर. क्रिकेटमध्ये आपण अंदाज व्यक्त नाही करू शकत, परंतु तरी देखील मी म्हणेल
येणाऱ्या कालावधीमध्ये जर का इकडे 24-25 धावा बनल्या तर 50चं टार्गेट चांगलं होऊ शकतो आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तेच 24-25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. परंतु मागील दोन्ही मॅचमध्ये स्काय रायडरची जी बॉलिंग आहे त्यांनी प्रतिस्पर्धी टीमला पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 46वर रोखलं, दुसऱ्या मॅचला 39वर रोखलं. हा त्यांचा प्लस पॉईंट आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय. परंतु थॉमस आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर भार्गवकडे सुद्धा खूप चांगलं टॅलेंट आहे आणि हे 2 खेळाडू मैदानात आहेत. रोहित आलाय गोलंदाजीसाठी. रोहित खरात थॉमस साठी टाकलेला चेंडू, बॅटची कडा मागे चाललाय चेंडू. रोहितचं षटक सेकंड ओव्हरमध्ये देखील आला होता. त्याने फक्त धावा दिल्या होत्या 2. आता ही सुरुवात चांगली करतोय. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आतापर्यंत स्काय रायडर्स बटवाडी टीमने. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय भार्गवकडून आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. प्रत्येक धाव इथे महत्त्वाची आहे. खरं तर कव्हर्सला झालं, त्याचबरोबर वाडिश लॉंगॉनच्या दिशेने झालं, मिडविकेटला झालं. क्षेत्र थोडं विस्तारित आहे आणि त्या ठिकाणी चेंडू अगदी आपण पाहिलेत काही षटकार समोरच्या दिशेने सहजरित्या आलेले आहेत. परंतु मिडविकेट आणि स्क्वेअर लेग, मिडविकेट आणि वाडिश लॉंगॉन या काही अशा पोझिशन्स आहेत तिथे मात्र मोठे फटके थांबलेले आहेत. एवढे मोठे फटके आलेले नाही आहेत आणि तिथे चेंडू गेल्यानंतर सहजरित्या एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरण काढायला संधी देखील फलंदाजांना मिळालेली आहे. 27 धावा धावफलकावर 27. हाफ ट्रॅकर बॉल, काय फटका खेचलाय थॉमस डायसने. षटकार, 6 धावा. तीच आक्रमण करायला सुरुवात मात्र केलेली आहे ती थॉमस डायसने. रोहितच्याच विरोधात केले ते आक्रमण. रोहितने देखील इथे कमबॅक केले. पंचांकडे अगोदर निर्णय होता, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने थांबवलं थॉमसला. षटकार आला अगोदरच्या चेंडूवर, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. धाव फलक येते मात्र 33-50 ची चर्चा चालू आहे. 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. 11 धावा दिल्यात आतापर्यंत रोहित खरातने. प्रयत्न करतोय थॉमस. पुन्हा एकदा बॅटची कडा गोशांकी क्षेत्रामध्ये. वारंवार चेंडू मात्र चाललेत. 1 धाव ऍड केली जाईल. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 34 वरती. या स्पर्धेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार सोहळा इथे संपन्न होणार आहे. विद्यार्थी इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आपल्याला इथे कुणालभाई सरमळकर यांच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. 34 धावा. रोहित खरात 12 धावा दिल्यात. 1 षटकार त्यामध्ये. लास्ट बॉल. फिनिश चांगला करेल की मात्र थॉमस त्याच्यावरती आक्रमण करेल. प्रयत्न तर चालू आहेत. पुन्हा एकदा तेच चित्र. 1च धाव शेवटच्या चेंडूवरती. रोहित खरात काय गोलंदाजी केले. 2 षटकं 13 धावा त्याने दिल्यात. 4 षटकं समाप्त झालेत आणि धाव संख्या ती मात्र 35 वरती. 3 विकेट गेल्यात रायगड संघाच्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण ढगाळ वातावरणाला इथे निश्चितच आपल्याला सामोरं जावं लागतं. पावसाची रिमझिम आज दिवसभर आपण पाहिली आणि या पावसाच्या रिमझिममध्ये प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 षटकं टाकली रोहितने. फक्त धावा दिल्या 13. आज खूप दिवस चांगला राहिला आहे.
तो रोहितचा. 35 वरती 3. लास्ट ओव्हर. भार्गव आणि त्याच्या साथीला आहे तो थॉमस. निमिष रेडकर लास्ट ओव्हरमध्ये विकेट किपर ॲज अ कॅप्टन. संदीप कदम फिल्डिंगमध्ये वारंवार बदल करत असताना लेफ्टी बॅटरसाठी हवेचा रुख आपण पाहिला तर लेफ्टी बॅटरसाठी त्याच्या विरोधातला आहे. 35 धावा. निमिषचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, वेगानं निघून चाललाय तो संदीप कदमच्या दिशेने. निर्धाव चेंडू. आत्तापर्यंत स्काय रायडर्स वटवाडी घाटकोपर टीमचं वर्चस्व गोलंदाजीतलं आहे. या विपरीत आपण विचार केला तर रायगड टीमकडे देखील तितकेच भन्नाट गोलंदाज आहेत. ऐश्वर्य सुर्वे आग ओकणारी गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर विक्रांत असेल, राज सिंग असेल आणि स्वराज असेल, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. ऑन साईडला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर तैनात आहे. कदाचित थॉमसचा विचार आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा. एकच धाव इथे जोडली जाते. अमित नाईक काय बरसलाय, काय झेल त्याने घेतला अजित मोहितेचा. उंच उडी झेपावत घेतलेला त्याने झेल. 36 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक. सेमीफायनलची मॅच, उपांत्य फेरीची लढत, धर्मवीर चषक 2024. पहिला दिवस आज स्पर्धेचा. प्रयत्न चालू आहेत परंतु यश नाहीये. निमिष रेडकर इथे कमबॅक करतोय. जो गोलंदाजीतला दबदबा सातत्याने ठेवलाय मागच्या 2 मॅच मध्ये तो प्रस्थापित करत असताना भले आमच्या एका गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण झालं परंतु उर्वरित गोलंदाज त्याची भरपाई करताना दिसतात. परंतु धावांची रती पोडणारा फटका होता. थॉमस डायसचा अगदी समोर खेचलाय. षटकार. 6 धावा. मोरच्या दिशेनं हॉरिझॉन्टल बॅटने खेचलेला षटकार. मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थॉमस पलटलाय दुसऱ्या धावेसाठी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची. फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित भार्गवला विकेट सॅक्रिफाईस करावे लागणार. एक धाव जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 43 वरती. 43. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 43. समोर थॉमस. काय फटका खेचला कव्हर्सला. ज्या क्षेत्रामध्ये षटकार येत नव्हते हा तर उजवा फलंदाज आहे. कव्हरला वाऱ्याच्या विरोधात मारलेला, मुंबईच्या वादळानं ठोकलेला शेवटच्या बॉलवरचा हा षटकार. कव्हर्सला काय फटका खेचलाय पहा. जबरदस्त षटकार. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या ती रायगड संघाची तब्बल 49 आणि आता टार्गेट सेट झालंय. 5 ओव्हर 50 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर संघाच्या विरोधात. इट्स ओव्हर टू चंदू शेट्टे सर. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना विभाग क्रमांक 7 आणि कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून धर्मवीर चषक आपण पाहतोय. थोड्या वेळापूर्वी गुणवंत क्रिकेटपटूंचा सन्मान आपण केला. त्याचबरोबर जर पाहिलं तर आता गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आपण करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी मात्र 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या मार्क्सने पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नाव सांगा मला. वेदिका पवार. वेदिका पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. वेदिका अरुण पवार ज्यांना 95% मार्क्स मिळालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक स्कूल बॅग त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी दिलं जात आहे. आणि असंच आपण शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्हा यासाठी कुणालभाई यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
वेदिका अरुण पवार ज्यांनी 95% गुण मिळवलेले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील. कुलकर्णी अभंग प्रमोद शिलू यांच्यातर्फे मात्र एक शिष्यवृत्ती म्हणेल कॅशच्या स्वरूपात सुद्धा त्यांना या ठिकाणी दिली जाते आणि कुटुंबियांसह पालकांसह हा सन्मान या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा होतोय. त्यानंतर सन्मान केला जातोय कुलकर्णी अभंग प्रमोद ज्यांनी 12वी परीक्षेमध्ये 83% गुण मिळवून मात्र 12वीच्या परीक्षेत पास झालेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे, या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या नाही वाजवणार तर कुणासाठी टाळ्या वाजवणार. दीपक ज्यांनी देखील 12वी परीक्षेमध्ये 88% आणि 67 पॉइंटने उत्तीर्ण झालेत 12वीच्या परीक्षेमध्ये. पुढल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कुणाल उर्फ बंटी सरमळकर साहेबांच्या शुभ हस्ते धर्मवीर चषकाच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. चला फलंदाज पाठवा त्वरित. त्यानंतर बारावी परीक्षेमध्ये 84% गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि धर्मवीर चषकाच्या वतीने आणि कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून डॅशिंग कामगार नेते कार्य विनंती आहे सर्व खेळाडूंना 30 चेंडू 50 धावसंख्येची गरज आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका आणि उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचे ओमसाई बांड्रा विरोधात अमायरा 11 या दोन्ही संघांना विनंती आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नामवंत समालोचक चंद्रकांतजी शेट्टे सरांना. सगळ्यांचं स्वागत आहे धर्मवीर चषकामध्ये. मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये सुरू आहे. शिवसेना विभाग क्रमांक 7 डॅशिंग कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटचा डाव आहे आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम मैदानात उतरलेली आहे आणि त्यांना या धावसंख्येचा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर रायगड 11 रायगड हा एक मातब्बर संघ पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वे अंधेरी डीएन नगरचा एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी सकाळी गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला, परंतु ज्यांनी बॅटिंगच्या जोरावर जबरदस्त षटकारांची आज मालिका खेळली आहे तर तेच म्हणजे अमित नाईक. रायगडच्या उरण तालुक्यातील एकटघर जासईचा हा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला घाटकोपर भटवाडीचा भावेश शेलार यांना आपण पाहतोय आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. जेवढे प्रेक्षक आलेत सगळ्यांचं मनापासून स्वागत, कारण हे क्रिकेटचे प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. मग क्रिकेट अंडाराम असू देत, क्रिकेट ओव्हराम असू देत, क्रिकेट टेनिस असू देत, क्रिकेट रबर असू देत, आपण सगळे नेहमीच येत असता आणि आपल्या सगळ्यांच्या येण्याने या स्पर्धांची शोभा वाढत असते. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत. पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी ऐश्वर्य सुर्वे यांचा वेग पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली, यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला आणि 50 धावांचा पाठलाग करायचा निर्धारित 5 षटकांमध्ये. अमित नाईक ज्यांनी आज जबरदस्त कामगिरी केली तेच अमित नाईक बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला
एक षटक झाल्यानंतर आपण सन्मानाकडे देखील येणार आहोत. काही सन्मान त्या ठिकाणी होतील. पहिली धाव धाव फलकावर जोडली जाते. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार आणि बॉलला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. लांबच लांब बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पूर्ण मुंबईभर मात्र बंटीभाई या नावाची चर्चा आहे. यावेळेला अमित नाईकने काय जबरदस्त, अमित नाईकने आज तिन्ही मॅच मध्ये जे स्टार्ट दिली आहे ना ती लाजबाब राहिली आहे. परंतु ऐश्वर्य सुर्वे देखील काही कमी नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न तेही करतील. धावसंख्या जर पाहिली तर आता 7 झाली आहे. यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय. थोडा पुढे होता, पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 8 वर जाताना पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. पावसाळी क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. लाईव्ह कव्हरेज देखील प्रो लिंकवर आपण पाहतोय, विपुल पांडुलकर यांच्या चॅनेलवर. त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्सने डिझाईन केलेले टी शर्ट प्रत्येक टीमला आपल्याला पाहायला मिळतात. धर्मवीर चषक, विविध प्रकारचे वैयक्तिक पारितोषिक, मग श्री साई स्पोर्ट्सची कॅप असेल, त्याचबरोबरीने स्पोर्ट्स फ्लॅग्सच्या माध्यमातून दिलं जाणारं टी शर्ट असेल, फोर्स 1चं टी शर्ट असेल. यावेळेला आपण पाहू शकता बॉल थोडासा पुढे करतायत. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर हा बॉल सोडून दिला आणि तिकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फोर्स 1 आणि प्रो लिंक स्पोर्ट्स यांचं देखील या ठिकाणी आपण उल्लेख करूयात. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर देव फ्रेंड्स, विशेष म्हणजे देव फ्रेंड्सचे सर्व सदस्य. आणखीन एक बॉल. यावेळेला अखूट टप्प्याच्या बॉलवर षटकार मारला तर इकडे ऐश्वर्याने आपली रणनीती बदलली आहे. ओव्हर पिच बॉल टाकलाय आणि मागील 2 बॉलवर स्ट्रगल करायला लावलं. संपूर्ण देव फ्रेंड्स, कुणाल सरमळकर साहेबांना साथ देणारे सगळे त्यांचा मित्र परिवार आणि आज या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर जाताना आपण पाहतोय. धर्मवीर चषक. यावेळेला वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे स्किड झाले, थोडीशी घाई केली आणि तिकडे जर पाहिलं तर चिखल होता आणि त्यामुळे थोडेसे सरकले, घसरले आणि तिकडे चौकार येताना पाहायला मिळतो. काय, कारण चिखलामध्ये, पाण्यामध्ये, मुसळधार पावसामध्ये तुम्हाला क्रिकेट नाही थांबवायचं आहे. क्रिकेट असंच सुरू राहणार आहे, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे. आणि मुंबईला क्रिकेटची जशी परंपरा आहे, मुंबईला पावसाचीही परंपरा आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि मुंबईला मात्र पावसाळी क्रिकेटची सुद्धा परंपरा आहे आणि ते मात्र रबर बॉलच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईकर आहेत याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान आहे, कारण मुंबईकर म्हटलं तर जगात सगळ्यात गतिमान शहर मुंबई, घड्याच्या काठ्यावर धावणारी मुंबई. सातत्याने मुंबईकरांना विश्रांती हा शब्दच माहीत नाही आणि सातत्याने कधी हार्बरने, कधी सेंट्रलने, कधी वेस्टर्नने, कधी BST बसने, कधी टॅक्सीने, कधी रिक्षाने मुंबईकरांचा प्रवास मात्र सुरू असतो. परंतु मुंबईकरांचं स्पिरिट मात्र हे लाजबाब असतं, मुंबईकरांचं स्पिरिट, आणि तेच मात्र आज मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस, या ठिकाणी खूप सारे रेकॉर्ड याच मैदानातील आम्हाला नितीन घोरपडे सुद्धा कळवत आहेत. त्यांच्याही नावावर बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. यावेळेला वेगवान चेंडू टाकला जातोय आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल
भावेशसाठी टाकला गेलाय. विक्रांत येत आहेत. पहिला षटक जर पाहिलं तर डीएन नगर अंधेरीच्याच खेळाडूने येताना पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकात देखील डीएन नगर अंधेरीचेच खेळाडू येत आहेत विक्रांत. परंतु डीएन नगर अंधेरी म्हटलं तर शंतनू गायचोर यांच्यापासून जर पाहिलं तर खूप मोठी मांदियाळी. मनोज विचारे असतील, मायकल असतील. यावेळेला खरा बॉल, त्याचा समाचार घेतलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रे. पूर्वी एक नाव राहिलं माझ्याकडनं डीएन नगर अंधेरीचं अनिकेत सानप किंवा बरीचशी नावं आहेत आणि शंतनू गायचोर सरांना देखील या स्पर्धेचा एक घटक म्हणून आपण कित्येक वर्ष पाहतोय. परंतु ही स्पर्धा काहीतरी वेगळीच आहे. या ठिकाणचे प्रेक्षक काहीतरी वेगळेच आहेत आणि कुणाल भाईंचं आयोजन मात्र दर्जेदार आणि भव्य दिव्य आहे. म्हणूनच या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. भावेश यावेळेला मात्र बॉल थोडासा पुढे केलाय. मागील बॉलवर षटकार आला खरा, परंतु या बॉलवर मात्र कमबॅक केलंय. चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. घाटकोपर भटवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भावेश शेलार. 18 धावा धावफलकावर आहेत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. रायगड 11 रायगड आणि त्यांच्या विरुद्ध स्काय रायडर भटवाडी घाटकोपर यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करतायत सध्या भावेश शेलार. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर एक वेगळा स्ट्रोक खेळला भावेशने, परंतु पाहूया किती धावांमध्ये परावर्तित होतोय. तर एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 19 धावांवर चांगला संघर्ष सुरू आहे. कारण दोन्ही टीम जर पाहिल्या तसं पाहिलं तर या हंगामात बनलाय स्काय रायडर भटवाडी हा संघ आणि मागील 2-3 स्पर्धात चांगली कामगिरी त्या संघाकडून देखील झालेली आहे. परंतु रायगड म्हटलं तर मागील काही वर्षामध्ये या संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील. कारण अजित मोहितेचं नेतृत्व लाभतंय. निलेश परदेशी यांचं या स्पर्धेला या संघाला व्यवस्थापन देखील पाहायला मिळत आहे आणि हा संघ देखील सातत्याने या मैदानात सुद्धा चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. यावेळेला बिगिट केलाय. फटका मात्र फसलाय. बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. हो, कॅच सुटली आणि नुसती कॅच नाही सुटली, त्यांचं म्हणणं वरती झाडाला बॉल लागलाय आणि त्यामुळे षटकार घोषित केला जातोय. विपुल अँड टीम. परंतु इकडे पाहायचंय आपल्याला धावसंख्या जर पाहिली तर 50 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु धावसंख्या आता झाली. भावेशचे 2 षटकार आलेत आतापर्यंत. भावेशने या स्पर्धेमध्ये एक स्टँड एका बाजूने दिलाय तिन्ही मॅचमध्ये. ती महत्वाची भूमिका त्यांची राहिलेली आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 25 धावा धावफलकावर अर्ध काम झालंय आणि 19 चेंडूमध्ये जर पाहिलं तर अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. भावेश ओहो, यावेळेला नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. उलटा दुसरा करण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉल घोषित केला जातोय. अमित गोलतकर आहेत त्या ठिकाणी आणि धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. भावेश शेलार आणि अमित नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्काय रायडर हो फ्री हिट असणार आहे. भावेश शेलार यावेळेला बिगिट तर केलाय. फटका फसलाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न अंतिम क्षणी केलाय आणि बघता बघता धावही कंप्लीट होताना पाहायला मिळते. ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 27 धावा धावफलकावर. स्काय
स्कोरर म्हणजे अतुल तारी माझ्या बरोबरीने आहेत, कारण मी देव फ्रेंडचा कुणाल भाईंचा आभारी आहे. धावसंख्या 27 झाली आहे, 18 बॉलमध्ये 23 पाहिजे. देव फ्रेंडचा आभारी आहे कारण 2012ला मी मॅच पाहण्यासाठी आलो होतो ओमकार बरोबर आणि तेव्हा समालोचनाची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर लगातार 2012 ते आजतागायत प्रत्येक स्पर्धेमध्ये रबर बॉलच्या मला इकडे समालोचक म्हणून तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल, कारण जे माझं समालोचनाचं पहिलंच वर्ष होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत 2 वर्ष आपली स्पर्धा नव्हती झाली, परंतु या मैदानाने इकडल्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप सारं प्रेम दिलं. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. ऐश्वर्या यावेळेला वा 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 काय फटका खेळलाय, लांब 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 खूप लांब. भावेश शेलार शेलार रंगात येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत भावेशच्या आणि 20 धावांवर बॅटिंग सुद्धा करतायत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. आता 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी हवी आहे, परंतु ऐश्वर्या देखील दर्जेदार खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे भावेश आणि ऐश्वर्या एका टीममध्ये उमेश इलेव्हनला देखील बराच काळ एकत्र क्रिकेट देखील खेळले, चांगले मित्र सुद्धा आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करायच्यात. एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची आहे, परंतु पाऊस आलाय. आता क्रिकेट बदलेल का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेट रसिकांना पर्वणी असणारी स्पर्धा, कुणाल सरमळकर साहेबांचं आयोजन असणारी स्पर्धा आज पहिल्या दिवसात रंगताना आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषक 2024 पावसाळी स्पर्धा. यावेळेला फटका हो 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 कव्हर्स, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कव्हर्सच्या दिशेने कव्हर्सला 2 षटकार खेळलेत आज भावेशने आणि काय अफलातून फटका. या फटक्यांसाठी टॅलेंट लागतं. बॉल क्रिकेटचं देखील प्रशिक्षण देणारा हा खेळाडू यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलही पाहायला मिळतोय. आणि प्लस 1 आहे का सर? प्लस आहे का एकच आहे? यस, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 41 धावा स्काय रायडर भटवाडी घाटकोपर, दुसऱ्या बाजूला टीम रायगड 11 यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषकाचा आज पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळेला काय वेगात बॉल टाकलाय, हे उत्तर होतं ऐश्वर्याचं भावेशला. जरी माझ्या विरुद्ध तुम्ही आक्रमण केलं असेल, जरी मित्र असेल, परंतु आज एकमेकांच्या विरुद्धच कुरघोड्या करायच्यात. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ओ यावेळेला आणखीन एक चांगला फटका, परंतु गोशांकी क्षेत्रात जातोय. भावेश आज एका वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळतोय आणि घाटकोपर भटवाडीचा असणारा हा खेळाडू आज मात्र जबरदस्त या ठिकाणी आपल्या खेळाचं टॅलेंट दाखवतोय. धावसंख्या जर पाहिली तर 42 वर. 8 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 14 चेंडू बाकी आहेत. अंतिम फेरी जो संघ जिंकेल कमीत कमी 1.5 लाख तर कन्फर्म. खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही ना तोपर्यंत या क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आणि रायगड टीम कमबॅक करण्यासाठी ओळखली जाते. त्यांना कमबॅक करावंच लागणार आहे कारण जिंकणाऱ्याला 2.5 लाखाचा पुरस्कार आहे आणि मानाची स्पर्धा आहे. धर्मवीर चषक आपण पाहतोय. भावेश शेलार या मॅच मध्ये मात्र दर्जेदार कामगिरी केली आहे. भावेशने 11 बॉलमध्ये 27 धावांची खेळी केली आहे. यावेळेला वेगातील चेंडू पाहायला मिळतोय. हो, ज्याची चर्चा आम्ही करत होतो, कमबॅक. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय खरा.
भावेश 27 धावांवर बॅटिंग करतायत. भावेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर या डावामध्ये खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. 4 षटकार खेचलेत भावेशने. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील होतोय, सत्कार होतोय. शैक्षणिक साहित्य त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे आणि आज आपल्या पालकांचे नक्कीच या ठिकाणी पालक देखील खुश असतील, कारण आज आपल्या पाल्याचा सन्मान होतो एवढ्या मोठ्या मंचावर. आणि शुभेच्छा सुद्धा कुणालभाईंना देतील. कुणालभाई, तुम्ही जे काम करत आहात आणि समाजातील सर्व घटकांसाठी काम करत आहात ते मात्र उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे कुणालभाईंचं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण विविध बाबी आपण या स्पर्धेत पाहतोय. ओव्हर संपल्या 3 धावसंख्या झालेली आहे 42. 12 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 8 करायच्या आहेत. मॅच नाही संपली, परंतु सलामीची जोडी आहे, हा प्लस पॉईंट आहे भटवाडी टीमचा. रत्नेश येत आहेत. दादर प्रभादेवी परिसरातील हे गोलंदाज आहेत. या ठिकाणी येतात गोलंदाजीसाठी. मागील 2 हंगामात या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली आहे. कमबॅक करावं लागेल. 12 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत जाण्यासाठी स्काय रायडर भटवाडी टीमला. अमित नाईक ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय 10 धावांवर बॅटिंग करतायत. सोबतीला भावेश. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, जास्त उंची गाठली आहे. प्रयत्न आहेत परंतु एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 44 वर जाते. उद्या सकाळी पहिली मॅच 9 वाजता. दोन्ही संघांना विनंती, इकडे कंपल्सरी गरजेचं आहे. 8:30 ला रिपोर्टिंग होईल. 9 वाजता पहिली मॅच होईल, कारण उद्या एक मॅच जास्त आहे आणि विशेष म्हणजे ही सूचना संतू सरांची आहे. त्यामुळे संतू सरा म्हटलं तर अगदी परफेक्ट नियोजन असतं. कोणतीही टीम आयोजकांची सूचना आहे या ठिकाणी जिंकेल तर उद्या त्या टीम मधील 8 खेळाडू तरी कंपल्सरी आजच्या टीम मधील तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. कोणती टीम जिंकेल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते 46 धावा. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. धर्मवीर चषक आजचा दिवस गाजला. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं नियोजन पाहायला मिळालं. चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. षटकार पाहायला मिळाले. चौकार पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेला मात्र प्रचंड वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे उसळीसाठी. आणि हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे, परंतु उद्याचा दिवस सुद्धा चुकवायचा नाहीये. उद्या सुद्धा यापेक्षा दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लोकल बांद्र्यातील सगळे, अगदी श्रेयस कदम पासून राहुल पर्यंत. तर या स्पर्धेसाठी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दीपक केसरकर साहेबांचं मार्गदर्शन या स्पर्धेला, या धर्मवीर चषकाला. सर बोला, मी फोन लावतो माईकवर. आदरणीय कुणालजी, सर्व पदाधिकारी, कुणाल सरमळकर आमचे अतिशय ऍक्टिव्ह असे विभाग प्रमुख आहेत आणि दरवर्षी ते आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा भरवत असतात. आणि केवळ क्रिकेट स्पर्धाच नाही तर प्रत्येक उपक्रमाला ते लोकांना प्रोत्साहन देत असतात. अनेक गरीब लोकांची कामं करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आंदोलनामध्ये सुद्धा ते अग्रेसर असतात. असा एक चांगला कार्यकर्ता एक चांगली क्रिकेटची मॅच आयोजित करतोय आणि हे करत असताना आपले जे सर्व लोकल क्लब्स आहेत त्यांचं खूप चांगलं सहकार्य त्यांना लाभतंय. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मी मुंबई शहराचा पालकमंत्री आहे, परंतु कुणाल सरमळकरांच्या निमित्ताने मुंबई उपनगरामध्ये सुद्धा येण्याची संधी मला लाभते आणि आपल्या सर्वांना भेटायची संधी लाभते. उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज मी माझ्या मतदारसंघात आलेलो आहे. साईबाबांची पूजा आज असते आणि उद्या पालखी सुद्धा असते आणि म्हणून मी ह्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. मी आपल्याला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आपली क्रिकेट स्पर्धा चांगल्या तऱ्हेने पार पाडो
आणि सर्व खेळाडूंना चांगलं यश लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि हे करत असताना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची नेहमी आपल्याला आठवण असते, तशीच आनंद दिघे साहेबांची सुद्धा असते. त्या दोघांचं जे योगदान आहे हे कधी आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यांची आठवण आपण सर्वजण ठेवता. याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई शहरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचा संदेश या स्पर्धेला शुभेच्छा आपण आता ऐकल्यात. तर जावेत मॅचच्या दिशेने 48 धावा, 2 धावांची आवश्यकता स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमला धर्मवीर चषकात अंतिम फेरीत जाण्यासाठी. परंतु इकडे एक चांगला चेंडू प्रस्तुत करताना पाहायला मिळाले आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 2 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. एका बाजूला जर पाहिलं तर भावेश यांना आपण पाहतोय, या डावात जर पाहिलं तर त्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण अमित यांना पाहतोय, अमित नाईक यांना पाहतोय. ही सलामीची जोडी याही मॅचमध्ये जमली आणि आता 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमला अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. धर्मवीर चषक कुणाल सरमळकर साहेब डॅशिंग कार्यतत्पर आणि युवा विभाग प्रमुख विभाग क्रमांक 7 शिवसेना यांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण आनंद घेत आहोत या स्पर्धेचा. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. राज सिंग मुंबईचा एक वेगवान जोगेश्वरी गोरेगाव परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर घाटकोपर भटवाडीचा वंडर बॉय भावेश शेलार यांना आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आज घाटकोपर भटवाडीचे देखील या टीममध्ये महेश येवले, शिवाजी पाडेकर, निमेश रेडकर, भावेश शेलार या खेळाडूंना देखील या टीममध्ये खेळताना आपण पाहिलं. यावेळेला भावेश, वाह काय दर्जेदार फटका खेळलाय. टायमिंग जबरदस्त होतं आणि या टायमिंगच्या जोरावर या मॅचला जिंकत असत. आपलं दोघांचंही आणि विशेष म्हणजे 2014ला चंदू 11 संघाने अंतिम फेरी जिंकली होती. 2014ला आज 10 वर्षानंतर घाटकोपर भटवाडीचा संघ अंतिम फेरीत जातोय. तुम्हालाही शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट भावेश शेलार यांना जातोय, ज्यांनी 33 धावांची अप्रतिम खेळी केली. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर थॉमस डायस या परफॉर्मर ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांना जातोय. आणि त्याचबरोबरीने रत्नेश परफॉर्मर ऑफ द मॅच रत्नेश आणि थॉमस डायस आपण दोघांनी यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी भावेश शेलार आपण यायचंय. आपल्याला मॅच टाइम स्पोर्ट्स सागर जाधव आणि केतन बर्गे